हॅलो अँड गुड मॉर्निंग. आमच्या छोटुल्या रायाची अंघोळ झाली आहे आणि आता मस्तपैकी कपडे घालून केस विंचरून तो छान तयार झाला आहे. त्याची अंघोळ झाल्यावर त्याला भूक लागते, त्यामुळे त्याचं आवरून झाल्यावर मी त्याच्यासाठी आज बनवणार आहे टोमॅटो पोहे. त्यासाठी थोडेसे पोहे मी इथे भिजत घातले होते. एक छोटा कांदा बारीक चिरून घेणार आहे आणि एक चांगलं लाल झालेलं पिकलेलं टोमॅटो मी घेणार आहे. इथे मी जो कांदा चिरला होता तो एवढा तिखट होता की अक्षरशः माझे डोळे झुंबायला लागले होते, पाणी डोळ्यातून येत होतं. तर हा पिकलेला टोमॅटो मी अशा पद्धतीने त्यातला गर नुसता खिसून घेणार आहे, साल त्यातली अजिबात घ्यायची नाही. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली वरतून घालण्यासाठी. कढईमध्ये चमचाभर तेल घालून त्याच्यामध्ये मोहरी आणि हिंगाची फोडणी करून घेतली. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा देखील परतून घ्यायचा. कांदा परतत आहे तोवर मी इकडे पोह्यामध्ये थोडीशी मीठ आणि हळद टाकून घेतलं. कांदा परतत आला की त्यामध्ये घालायची टोमॅटोची प्युरी आणि ती प्युरी देखील चांगली शिजवून घ्यायची, म्हणजे ती थोडीशी आटते. खाऊसाठी रायाची इथे चाललेली ही गडबड. प्युरी शिजली की त्यामध्ये घालायचे भिजवलेले पोहे आणि पोहे चांगले 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे आणि पोहे परतताना त्यामध्ये थोडंसं पोह्याला मऊसूतपणा येण्यासाठी तेल घालायचं. तयार पोह्यांवर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तयार पोहे रायासाठी वाटीत काढून त्याला खायला दिले. कसा आहे खाऊ? छान आहे का? छान आहे ना खाऊ? हो, छान आहे खाऊ. असा छानपैकी खुर्चीत बसून रायाचा पोह्यांचा नाश्ता चालू आहे, ते पण छोटा भीमचं कार्टून बघत. चला बाय.